विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं त्या मतदारसंघातली परिस्थिती आपण पाहतो आहोत. सध्या आपण शिवाजीनगर मतदारसंघाचा विचार करतोय. माझ्यासोबत आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत. एक टर्म संपत येत असताना, पुढच्या निवडणुका सुरू असताना कसं पाहता तुम्ही या आगामी विधानसभेच्या निवडणुकीकडे? नाही, सर्वप्रथम 5 वर्ष मला या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये मी सुद्धा पहिल्यांदाच आमदार झालो होतो. त्यामुळं बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा मला अनुभवायला मिळाल्या आणि कशा प्रकारे आपण प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं आपण निधी आणू शकतो, कशा प्रकारे आपण व्यापक पब्लिक कॉन्टॅक्ट हा पूर्ण मतदारसंघात ठेवू शकतो, असे खूप वेगळे अनुभव आले. आणि मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये आपण जे काही मी पूर्ण पब्लिक कनेक्ट ठेवला असेल, सगळ्या मतदारसंघात फिरलो असेल, ज्या पद्धतीने मी माझा ओव्हरऑल कॉन्डक्ट जो काही मेंटेन ठेवला या सगळ्या 5 वर्षामध्ये, आणि जे विकास कामं जी गेल्या 5 वर्षामध्ये मी करू शकलो, त्याच्या आधारावरती मला आत्मविश्वासाने सांगता येतं की येणारी निवडणूक ही अत्यंत चांगल्या वातावरणात आपण भारतीय जनता पार्टी किंवा महायुती म्हणून सामोरे जातोय, आणि शिवाजीनगर मतदारसंघ हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण निवडून येऊ असा मला पूर्ण विश्वास आहे. लोकसभेच्या वेळी आम्ही पाहिलं कसं गणित मांडाल लोकसभेचं, येत्या आगामी विधानसभेचं, आणि काय निर्धार करताय तुम्ही यावेळी? नाही, लोकसभेची समजा आपण निवडणूक पाहिली तर ह्या वेळेला ती अटीतटीची निवडणूक तशी पाहायला मिळाली आपल्याला. आणि शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण 3,500चा लीड घेतला. आणि तो मला असं वाटतं की इवन त्या काळामध्ये काँग्रेसच्या अनेक लोकांना असं वाटत होतं की बहुधा तिथं शिवाजीनगरमध्ये जास्ती लीड ते घेऊ शकतील, पण तसं झालं नाही. आणि सर्व कार्यकर्त्यांनी जे मिळून एफर्ट घेतले त्याच्यामुळे आपण मताधिक्य हे मेंटेन करू शकलो. आणि येणाऱ्या काळामध्ये तो नुसता मेंटेन नाही, तो कन्सॉलिडेट करून आपण पुढे जाऊ ह्याचा मला विश्वास आहे. अशा कुठल्या गोष्टी वाटतात जो तुम्ही विश्वास आता बोलताना व्यक्त करतात की ज्याचा तुम्हाला म्हणताय पुढच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो? नक्कीच मला असं वाटतं की आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये खूप वाड्या वस्त्या आहेत आणि सेवा वस्त्या आहेत. आणि त्या सेवा वस्त्यांमध्ये प्रामुख्याने जो प्रॉब्लेम आहे तो ड्रेनेज लाईन्सचा आहे. त्या ड्रेनेज लाईन्सच्यासाठी मी शासनाकडनं बरीचशी निधी आणून आम्ही तिथे बऱ्यापैकी काम केलं. आणि सर्व सेवा वस्त्यांमध्ये खूप विकास कामं, म्हणजे ड्रेनेजच्या लाईन्सची असतील, पाण्याच्या लाईन्सची असतील, MSEBचे ओव्हरहेड वायर्स असतील, त्याच्याबद्दलच्या झाल्या. त्याच पद्धतीने जो आपला शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो आहे, त्याला ह्या गेल्या 5 वर्षामध्ये खूप गती मिळाली. पार तो युनिव्हर्सिटीचा पूल पाडण्यापासून ते आता आपण सगळेजण पाहत आहोत की जवळजवळ तो आता संपुष्टात आला आहे. नोव्हेंबर एंडला तो पूलसुद्धा तयार होईल आणि मे 2025ला शिवाजीनगर हिंजेवाडी मेट्रो ही सुद्धा सुरू होणार आहे. ट्रॅफिक कंजेशनच्या दृष्टिकोनाने अनेक जे प्रश्न होते, म्हणजे खडकीचा जो अंडरब्रिज आहे तो सुद्धा वायडनिंगचं काम आता त्याचं DPR सुरू झालेलं आहे. त्यामुळं बरीचशी कामं, आपल्या पाण्याची जी 24/7चा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या टाक्या आता जवळजवळ सगळ्या मतदारसंघामध्ये आता उभारलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये त्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होऊन डिस्ट्रीब्युशन नेटवर्कसुद्धा तयार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पाण्याचा सुद्धा प्रश्न ॲड्रेस केला जातोय. त्यामुळे असे अनेक विषय आहेत की जे सेवा वस्त्या असतील किंवा जो अर्बन ह्यातला जो पार्ट आहे, जो डेमोग्राफी आहे, त्याला ॲड्रेस करणारे बरीचशी कामं ही कंप्लीट झालीत किंवा कंप्लिशनच्या स्टेजला पोचली आहेत. त्यामुळे त्या आधारावरती मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण, अजून खूप चॅलेंजेस आहेत, पण जी कामं झाली आहेत त्याच्या विश्वासावरती मला असं वाटतंय की आपल्याला एक चांगलं मताधिक्य पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत मिळेल. तुम्ही मताधिक्य मिळेल असं म्हणताय, पण खरं म्हणजे उमेदवारीवरून सगळ्या चर्चा सुरू असताना तुम्ही काय इच्छा व्यक्त कराल? तुम्हाला स्वतः अर्थात ही पुढची निवडणूक लढवायची इच्छा आहेच, पण तशा संदर्भानं काही घडामोडी घडतायत? हो, आमच्या पार्टीत असं असतं की आम्ही काही मागायचं नसतं. जो निर्णय होतो तोच फॉलो केला जातो. आणि त्यामुळे नक्कीच मला संधी मिळाली तर मी चांगल्या पद्धतीने निवडणूक लढेल आणि जिंकेल सुद्धा असा मला विश्वास आहे. दुसरीकडे तुम्ही जसा तुमचा विश्वास व्यक्त करताय तसं विरोधकांच्या गोष्टींचा जर आपण विचार केला या मतदारसंघातल्या, तर सगळी आत्ताची परिस्थिती तितकीशी स्पष्ट नाही जशी तुमच्या बाजूची आहे. त्यावर काय सांग? नाही, मला असं वाटतं की तिथे एक सावरा गोंधळ आहे. गेल्या 5 वर्षात मी बघतोय तर तिथे कुठल्याच भागामध्ये फार कोणी संपर्क ठेवून आहे,
जे इश्यूज रेस केले पाहिजे असं कोणी रेस करते असं काही वातावरण नाही. आणि काँग्रेसमधली जी काही गटबाजी आहे किंवा जी इनफायटिंग आहे ती मला असं वाटतं की अजून वाढत चालली आहे. त्यामुळं अर्थात त्याच्याकडे बघण्याचं आमचं कार्य नाही, काम नाही आहे. ते जे काही निर्णय कोणतरी समोर येणारच आहे, जो येणार आहे त्याला आपण सामोरे जाऊया. पण याच त्यांच्या अंतर्गत गटबाजीचा सावळ्या गोंधळाचा फायदा होईल तुम्हाला असं वाटतं? नक्कीच होईल, कारण तिथे ज्या पद्धतीने ॲस्पिरंटची जी काही संख्या आहे त्याच्यातनं नॅचरल आहे की अनेक लोक दुखावले जातील. आणि मागे सुद्धा आपण बघतो की मागच्या निवडणुकीत सुद्धा हे जे प्रेसिडेन्सीज आहेत की कुठेही त्यांचं संघटन एकजूट नसल्यामुळे त्याचा एक डिसएडव्हान्टेज असतोच. आणि तो येणाऱ्या काळामध्ये त्याचा नक्कीच उपयोग येईल असं मला वाटतं. साधारणपणे जसं आपण लोकसभाला बघितलं, आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, एकूण जसं तुम्ही सांगता की मतदारसंघात फिरताना लोकांशी बोलताना जे तुमचे अनुभव येतात, मतदारसंघातल्या लोकांच्या काय अपेक्षा आहेत? नाही, मला असं वाटतं की मेजरली जो मतदारसंघ आहे तो 2 भागांमध्ये डिवायडेड आहे. तो सेवा वस्त्या भरपूर आहे तिथं मेजरली जे चॅलेंजेस आहेत ते ड्रेनेज लाईन्स ज्या जुन्या झालेल्या आहेत, पाण्याचा जो प्रेशर आहे आणि सार्वजनिक जे टॉयलेट्स आहेत, हे मेजरली सेवा वस्त्यांमधले इश्यूज, हे चॅलेंजेस समोर असतात. आणि जेव्हा आपण आपल्या ह्या साधारणतः जो अर्बन सेक्टर आहे तिथे आपण जेव्हा येतो तेव्हा तिथे ट्रॅफिक कंजेशन किंवा ज्या पद्धतीने आपल्याला वॉटरचं डिस्ट्रीब्युशन आहे त्याचे चॅलेंजेस जास्ती जाणवतात. खूप प्रकारे रिडेव्हलपमेंट इकडे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्यामुळं अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जो ताण येतो त्याच्यावरचे चॅलेंजेस जाणवतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे आता मेट्रो असेल, इलेक्ट्रिक बस असेल, ह्याचं सगळं इंटिग्रेशन योग्य पद्धतीने होण्याची लोकांची अपेक्षा असते. त्यामुळं असा दोन्ही बाजूनी समजा आपण विचार केला तर ह्या सगळ्या फॅक्टर्सवरती आपण काम केलं तर मग कुठे तर आपण लोकांच्या अशा अपेक्षांना मीट करू असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न असा की आत्ता ही सगळी परिस्थिती पाहता तुम्ही जसं म्हणताय की वेगवेगळे मुद्दे आहेत, आगामी निवडणुका डोळ्यासमोर आहेत, फायदा होईल. लोकसभेला तर तुम्हाला लीड मिळालं, पण विधानसभेला काय टार्गेट आहे तुमचं की हे लीड तोडलं पाहिजे, याच्या जास्त पेक्षा मताधिक्य पाहिजे? मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये आपण समजा ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात काम झालंय, ज्या पद्धतीने आपण लोकसभेला सगळ्या ह्या वातावरणात सुद्धा आपण ते मतदारसंघातला जो लीड आहे तो रिटेन करू शकलो. मला पूर्ण विश्वास आहे किमान आपण 10 ते 15 हजारांनी ही मतदारसंघ भारतीय जनता पार्टी महायुतीने आपण जिंकू शकतो असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे, संवित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.